लोकांचा आग्रह म्हणून मी लढते. काय उद्या जर समजा लोकांना नाही वाटलं, नाही पटलं, लोकांनी मला बाजूला गेलं, मला काही वाईट वाटणार नाही. काय परंतु आता कोण म्हणताय मी 10 कोटी खर्च करणार आहे, कोण म्हणतं 8 कोटी खर्च करणार आहे. आता जो 8 कोटी खर्च करणार तो 15 कोटी काढायसाठी येतोय, तो 10 कोटी करणार आहे, तो 20 कोटी काढायसाठी येते. काय एवढा पैसा कोणाकडे वरती आला आहे? लोक शेवटी निर्णय घेतील ना. माझे संबंध जे आहेत ते सगळ्या पक्षाचे आहेत. मी कामं करताना सगळ्या पक्षाची केली, असं थोडंच आहे मी राष्ट्रवादीचं काम केलं आहे. मी BJPवाल्याचं काम करतो आहे, मी राष्ट्रवादीवाल्याचं काम करतो आहे, मी सेनेवाल्याचं काम करतो आहे, मी राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेसचं काम करतो आहे. काय सगळ्या लोकांना सगळ्या ह्याच्यामध्ये आहे. मी जात नाही मानत, पात नाही मानत, मी आई येईल त्याचं काम करणे. काय आणि मला खात्री आहे की मला 77 साला मी उभा राहिलो तर माझ्या हातात काय होतं, समोर वास्कर होते ना माझ्या. मी फक्त 1700 मतांना पडलो ना त्याला 3 महिन्यात. लोकांनी पावती दिलीच ना मला त्याला. म्हणजे तो काय मला खरा बेसिक पराभव नाही, मी 1700 मतांना पडलो म्हणून. पुढच्या वेळेला निवडून आलो. म्हणजे भाई काय जरी झालं आघाडीकडून मिळो, आघाडी होऊ देत न होऊ देत तरी आपण उमेदवारीच्या रिंगणात असणार. आधी आघाडीची बैठक तर होऊ देत. ती बैठक झाली, त्यात नाही एकमत झालं, मग परत कार्यकर्त्यांना विचारेन बघ काय करू, एकमत होत नाही. कार्यकर्ते म्हटलं नाही आपण स्वतंत्र लढायचं. तयारी त्याकडून आहे पक्षाची एकूण. आता जो उडी घेतोय त्याला पोहलंच पाहिजे ना जरा, नाही तर बुडून जाईल ना मी. काय लोकांनी केला आग्रह तर जायचं. लोकांसाठी कुठे वाटेल तिथे उडी टाकायची. लोक म्हणले ह्या खड्ड्यात टाकली. काय कारण तेवढ्या लोकांसाठी आपण योगदान दिलं आहे. म्हणजे असं काय हे ना भाई, त्याचं काय मी मोठेपणा सांगतो अशातला भाग नाही. ते लोकांची येत आहेत फोन मला, ते त्याच्यावरनं मी त्याचं कॅल्क्युलेशन करतो. तर मला काय वाटत नाही की मला त्याच्यामध्ये काय अपयश येईल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.